या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आपण पाहतोय हा मोर्चा निघालेला आहे, नेमकं काँग्रेसचं काय म्हणणं आहे? काँग्रेसकडून आता नुकताच जो मोर्चा काढण्यात आलेला आहे, स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, मोर्चाचं नेतृत्व करत आहेत। तशा पद्धतीने काल राहुल गांधी यांनी आपण पाहतो की निवडणुकीच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते, काही शंका उपस्थित केल्या होत्या आणि त्या सगळ्या शंकेच्या संदर्भात आता निवडणूक आयोगाने याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यावं। जो सगळा इलेक्ट्रिक डेटा आहे तो आम्हाला खरं तर द्यावा आणि तो सीसीटीव्ही फुटेज आहे ते आमच्याकडे द्यावेत, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यावीत। कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने जे मतदान आहे ते चोरलं गेलेलं आहे या संदर्भात राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर आता भाजपने नाही तर निवडणूक आयोगाने ही सगळी उत्तरं द्यावी आणि याच मागणीसाठी सध्या हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांचे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते खरं तर रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। टिळक भवनचा जो रस्ता आहे तो खरं तर या ठिकाणी आपण बघतो त्यांनी या ठिकाणी निश्चितच रुपाली अगदी काही वेळासाठी थांबवतीये, थेट आपण जाऊयात या दृश्यांकडे। काँग्रेसचा मोर्चा आता मुंबईमध्ये सुद्धा निघालेला आहे, कर्नाटकमध्ये हा मोर्चा निघणार होता आणि आता मुंबईमध्ये सुद्धा हा मोर्चा निघालाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।